आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। लाडकी बहीण योजना आम्ही आणली असं काल देखील बोललो गेलं असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय। आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती, अजितदादानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय। आता ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची मंडळी आहेत आम्ही आणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं, परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरीची किल्ली होती अजितदादा पवारकडे आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत त्या आहेत आदितीताई तटकरे, त्यांचीच सही होती म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे। आणि आता तेच खातं अजितदादांच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांकडे गेले, म्हणजे आता पुढची सही कुणाची होणार आहे? मुख्यमंत्र्यांची। आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे। म्हणजे माझं म्हणणं आहे ते असा दावा करू शकतात कारण त्यांनी केला, परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं 2100 रुपये द्यायचं। तुम्ही कटाकट बांधणार दाबायची कमळ आणि घड्याळ, तुम्हाला 2100 रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत। सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे। उपक्षेत्र दुसरे शिक्षण व कौशल्य विकास राज्यात 100% मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान व 80%हून अधिक पदवीधरांसाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 8 ते 10 शैक्षणिक शहरांची उभारणी करणे, युवकांना उद्योग केंद्रीय आणि कौशल्य विकास शिक्षणाद्वारे सुसज्जित करणे। लखपती दिदी बनतायत आणि त्या सगळ्यांना जो प्लॅटफॉर्म आहे तो महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग देतो आहे आणि म्हणूनच मी ग्रामविकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो। मुंबईतल्या या महालक्ष्मी सरसमध्येही प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे। इथे खाद्यपदार्थांपासून तर विविध ज्या आपल्या गरजा आहेत याचे सगळे दर्जेदार अशा प्रकारच्या गोष्टी आहेत। तमाम मुंबईकरांना तर लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची अपडेट, खुश खबर अशी आहे की लाडक्या बहिणींना आता 3 महिन्याचे एकदाच पैसे येणार आहेत। म्हणजेच 3 हप्ते जे आपल्या अडकलेले होते ते 3 महिन्याचे पैसे एकदा 4500 रुपये जे आपल्या खात्यात येणार आहेत। कारण
असं देवेंद्र फडणवीस मुंबई येथे लाईव्ह असताना हे सांगितलेले आहे की 4,500 रुपये जे आहे आपल्या खात्यात एकदाच येणार आहेत. पण याच्यासाठी एक अट अशी असणार आहे की अट म्हणजे तुमची KYC कंप्लीट असणं गरजेचं आहे, बँक आधाराशी लिंक असणं गरजेचं आहे, TBT ॲक्टिव्ह आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं हे सगळं असेल तरच तुम्हाला जे आहे पैसे मिळतील, अन्यथा याचा लाभ मिळणार नाही. जर आपले पैसे आले असतील कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र.